आपण या ठिकाणी आहोत. यंदाचा 2026-27 या वर्षातील जो नवीन संच आहे, प्रत्येक वर्षी या ठिकाणी नवीन संचांची बांधणी होत असते प्रत्येक या दशावतार नाट्य कंपनीमध्ये. आणि त्यातीलच आता बोलल्याप्रमाणे आपण देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवनकर दशावतार नाट्य मंडळ चेनवन या नाट्य मंडळातील हा नवीन संच आज तुम्हाला मी त्या ठिकाणी दाखवतोय. काही कलाकार गेल्या वर्षीच या ठिकाणी आहेत, पण यंदाची नवीन ओळख या अनुषंगाने आपण या कलाकारांशी संवाद साधतोय. नमस्कार माऊली, तुम्ही याच कंपनीमध्ये गेल्या वर्षी सुद्धा होता आणि पुढे सुद्धा ह्याच संचामध्ये असणार आहे. आपली थोडक्यात ओळख आणि आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका नेमकी काय काय सांगा. नमस्कार, मी प्रथमेश मनोहर कोणेकर. आजचा नाट्यप्रयोग आहे तो उर्वी नव्हे ती स्वर्गलोकीची उर्वशी, आणि या नाट्यप्रयोगात मी अदमासूर या गाणवाच्या भूमिकेत आहे. यंदा तुम्ही ह्या कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहात. यंदाचा संच सुद्धा वेगळ्या प्रकारे बांधणी या ठिकाणी मालकांनी केलेली आहे. काय वेगळा अनुभव असेल तुमच्यासाठी, कारण कलाकार दरवर्षी बदलत असतात, अनुभवी कलाकार येत असतात, अनुभवी आपल्यातून दुसऱ्या कंपनीमध्ये जात असतात. मग काय त्यावेळीचं म्हणजे आव्हान असतं किंवा काय वेगळा अनुभव घेण्याचा तुमचा त्या ठिकाणी मानस असतो साधारणतः विचार केला तर? या वर्षीचा संच म्हणाल तर उत्तम आहे. असे प्रत्येक वर्षी संच चांगलाच होता, या वर्षी पण संच उत्तमच आहे. चांगले अनुभवी कलाकार आहेत, त्यांच्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तसं मी नक्कीच शिकण्याचा प्रयत्न करेन. साधारणतः ह्या कंपनीमध्ये किती वर्ष तुम्ही कार्यरत आहात? 6 वर्ष झाली. 6 वर्ष. आणि तुमचे गुरुवर्य मास्टर दादा राणे पुणस्कर यांना संबोधला म्हणजे प्रत्येक तुमच्या ज्या भूमिका आहेत त्या कुठेतरी मॅच झाल्यासारख्या या ठिकाणी वाटत असतात. त्यांचा आता सुद्धा त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं असतं, म्हणजे या काळात सुद्धा कसं घेण्याचा प्रयत्न होतो तुमचा त्यांच्यावर? दादा म्हणजे एक दशावतारातील मोठं व्यक्तिमत्व, जरी खूप मोठं नाव दशावतारातील, पण तरी पण सर्वांशी हसत खेळत वागणं, त्यांच्या वागण्यात मोठेपणा कुठेच दिसत नाही. कुठली गोष्ट त्यांना कधी विचारा सांगतात, मी बऱ्याचशा गोष्टी त्यांना विचारतो आणि संकोच मनाने सर्व मार्गदर्शन. मागच्या वर्षी जो सीझन संपला यातील अनुभव, रसिकांचा अनुभव काय होता तुमच्यासाठी? रसिकांनी कशा रीतीने प्रतिसाद केला होता मागच्या वर्षीच्या संचामध्ये आणि तुमच्या भूमिकांमध्ये, याविषयी विचार करायला गेलं तर? चांगल्या प्रकारे संचाच्या बाबतीत म्हणा, भूमिकाच्या बाबतीत म्हणा. यंदा तुमच्याकडून खलनायकी या पात्रासाठी नवीन काय रसिकांना देण्याचा प्रयत्न असणार आहे? कारण कालायत अस्मै नमा आणि वेगळं काहीतरी दाखवण्याची, म्हणजे दशावतार हा जुनाच आहे, तो सादरीकरण करायचा असतो, पण एक वेगळी किंवा काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न असतो. यंदा काय तुमचा मानस आहे की नाही या वर्षी अजून माझ्यात म्हणजे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न असेल काय? बघा, आजचा नाट्यप्रयोग म्हणजे शुभारंभाचा नाट्यप्रयोग आहे. आता नवीन चरित्र असणार, त्या चरित्रांचा विचार करून वेगळं काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न असतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात, तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तसंच या ठिकाणी याच कंपनीतील एक दशावतार कलाकार आपल्यासोबत या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यांची आपण ओळख करून घेतोय आणि आजच्या नाट्यप्रयोगातील त्यांची नेमकी भूमिका आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. नमस्कार माऊली. नमस्कार. तुमची ओळख ह्या रसिकापर्यंत कशा रीतीने सांगाल? माझी ओळख नाव नितीन फडके गुरुजी फडके हे आपल्यासोबत आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग चालू आहे ना, नाट्यप्रयोगाच्या नावाने तुमची यात नेमकी भूमिका काय, कशा रीतीने? आजच्या नाट्यप्रयोगात माझी भूमिका माळ्याची आहे. हा साधारणतः माळी व्यक्तिमत्व कसं आहे, म्हणजे काय त्या नाट्यात त्याची भूमिका आहे? माळी हा राजाचा सेवक असतो आणि बाग शिपण्यासाठी तो जातो आणि त्याच्यात अभिनय त्याचा जो आहे तो एका दारुड्याचा आहे, म्हणजे तो मदिरा दारू पिऊन असतो आणि त्याच्यावर राजाची राजकन्या जी आहे ती तिथपर्यंत पुष्प नेण्यासाठी येते आणि ती त्याला बघते आणि ती त्याच्यावर आरोप करते, तू दारू पिऊन आल्यामुळे अमंगळ झाली फुलं, त्यामुळे तुला आम्ही कामावरून काढून टाकतो. असं साधारणतः त्या नाट्यामध्ये बघायला मिळणार आहे. आजपर्यंतचा जर दशावतार कारकिर्द विचारात घ्यायला गेलं तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय? मला आज 26 वर्ष झाली. कोणकोणत्या कंपनीत काम केलात? पहिल्या सुरुवातीला सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ लोढा मार्ग, त्यानंतर कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरूळ, श्री बाबी कलिंगड यांच्या 1 वर्ष मला सहवास लाभला. त्यानंतर चेनवनकर दशावतार नाट्य मंडळ बाळासाहेब चालवत होते, त्यांच्या सोबत मी
8 वर्ष काम केलं. मग त्यानंतर ह्याच कंपनीत म्हणजे चंदवडकर दशावतार नाट्य मंडळ देवेंद्र नाईक प्रस्तुत या कंपनीत 5 वर्ष काम केलं आणि आता पुन्हा एकदा आणि पुन्हा या या वर्षी पुन्हा मी या काय कंपनीत वेगळा अनुभव आहे रसिकांचा, कारण 26 वर्षाचा त्यावेळेचा रसिक आणि आजचा रसिक काय सादरीकरणावेळी तुम्हाला त्याची तयारी दाखवायला पाहिजे? सादरीकरणाच्या वेळेला त्यावेळेचा रसिक आणि आताचा रसिक याच्यात खूप जमीन अस्मानाचा फरक झालेला आहे. त्यावेळीचे जे रसिक होते ते आम्ही जे काय मुद्दे बोलतो, प्रत्येक नाटकाचा जो मुद्दा असेल ज्याचं खलनायक असो राजा असो आवर्जून बघायचे. पण आता काय झालंय, युट्यूब माध्यम झाल्यामुळे प्रत्येक जण आता नवीन नवीन काहीतरी पाहिजे. दशावतार जास्त ते लोकांना कॉमेडी किंवा संघर्ष असे विषय हवे असतात. आणि ते या रसिकांना म्हणजे रसिकांना सध्याच्या रसिक आतुर आहे आतुर आहे यासाठी. साधारणतः यंदा पुढील वर्षी तुम्ही या संचामध्ये बघायला मिळणार आहे. हो. कोणकोणत्या भूमिकासाठी तुम्ही या ठिकाणी असणार आहात, म्हणजे साधारणतः? मी सुरुवातीला ह्या कंपनीत आता आलोय तर माझी निवड 8 दशावतारासाठी आहे, म्हणजे ब्राह्मण संकासोर आणि ते करून जी पडेल ती भूमिका. ऑलराऊंडर मी असल्यामुळे दशावतार कलाकार पैलू कलाकार म्हणून सुरुवातीपासून शेवटच्या अंतिम प्रवेशापर्यंत जी कोणती भूमिका असेल ती कोणती भूमिका करण्याची माझी तयारी तयारी आहे. आणि ते त्या ठिकाणी सादरीकरण मी करू शकतो. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात माझा सिंधुदुर्ग विनायक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आणि यंदाच्या वर्षीचा नवीन संच जो आहे तो दाखवण्यासाठी आपण सज्ज झालो. हो. तुम्हाला खूप भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. ठिकाणी आपण बघितलं असेल तर या देवेंद्र नाईक प्रस्तुत चंदवडकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवन या नाट्यमंडळामध्ये आज या ठिकाणी नवीन संचाचा नवीन नाट्यप्रयोग या ठिकाणी चालू होतोय. यंदाच्या सीझन मध्ये नवीन संच आपण दाखवतोय आणि त्या संचादरम्यान आपण महनीय व्यक्ती बघतोय. मास्टर दादा राणे कोडसकर, प्रत्येकाच्या मनामनात असणारा हा दादा, आपलासा वाटणारा दादा. कारण आत्ताच मी 2 मिनिटापूर्वी होतो तर नाशिकला जो त्यांचा दौरा झाला त्या ठिकाणचे असणारे जे रसिक आहेत त्यांचा या ठिकाणी व्हिडिओ कॉल आला होता आणि त्यांची बघण्याची उत्सुकता बघितल्यानंतर म्हणजे दादा काय आहेत, आपण प्रत्येक वेळी दादांविषयी बोलत असतो, नेमके काय ते प्रत्यक्षात पाहायला त्या ठिकाणी मिळालं. असो, या ठिकाणी आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. आज नाट्यप्रयोग चालू आहे देवेंद्र नाईक प्रस्तुत दशावतार नाट्य मंडळ यांचा. आजची नेमकी भूमिका काय आहे तुमची? कसं आहे की आजचा हा जो नाट्यप्रयोग आहे हा देवेंद्र नाईक प्रस्तुत चंदवडकर दशावतार नाट्य मंडळ चेंडवण यांचा आहे. आणि हा नाट्यप्रयोग कुडाळ पंचायत समिती सभापती आमचे मित्र मिलिंदजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आहे. त्यांची आमची मैत्री आहे पहिल्यापासून, त्यामुळे मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कंपनीमध्ये पाहुणा कलाकार म्हणून आहे. आणि मी सध्या शरद मोचेमाडकर प्रस्तुत जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ या नाट्यमंडळात कार्यरत आहे, पण आधीच आहे. म्हणजे तुमचं जे ठराव आहे तो त्या कंपनीमध्ये, पण आज एक पाहुणा कलाकार म्हणून या ठिकाणी तुम्ही आहात आणि हो. वेगळी उत्सुकता आहे. आजची भूमिका नेमकी काय आहे? यमधर्म ही काय कशा रीतीने ते पात्र साकारताय? कारण त्या यमधर्माला काय प्रवेश आहेत किंवा कशा रीतीने त्याचे कसं आहे, यमधर्म ही जी भूमिका आहे ती इतर नाटकात वेगळी असते आणि या नाटकात वेगळी आहे. कारण यमधर्म म्हटल्यानंतर प्राणहरण करणे हे त्याचं काम आहे, सर्वांना माहिती आहे. पण या नाटकामध्ये एक राजकुमारी त्याच्यावर भाळते, प्रेमाची याचना करते आणि मग तो शब्द देतो की ठीक आहे मी तुझा स्वीकार करेन, पण येत्या पौर्णिमेला आपली पुन्हा भेट होईल तेव्हा मी तुला माझं मनोगत सांगतो. आणि मग काय होतं, पौर्णिमा ज्यावेळी येते आणि यांची भेट होते त्यावेळी यमाच्या मनात तिच्याबद्दल म्हणजे वाईट विचार निर्माण होतात. त्याला कारणही आहे, यमधर्म असा का वागतो, तर ते नाट्यच घडवायचं असतं म्हणून तिच्यावर आसक्त होतो आणि तिच्याकडे शरीर सुखाची अपेक्षा करतो. मग ती देत नाही म्हणून यमधर्म तिला शाप देतो, तू शिळा होशील. आणि यमधर्माला ती शाप देते की तुम्ही शक्तिहीन व्हाल. तर असा एक आगळा वेगळा रोल आहे. तर यमधर्म असा वागतो. या नाटकाचं कारण असं आहे, हे जे नाटक आहे हे जी स्वर्गीची अप्सरा रंभा उर्वशी, ही उर्वशी भूतली गेली आणि ती काही शाप कारणाने मृत्यूलोकात एक मानव कन्या म्हणून वावरत होती. तिला तिच्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी हे शिवशंकरांनी केलेलं नाट्य.
आणि याच्यात यमधर्म हा जरा आगळ्या वेगळ्या भूमिकेत आहे. यंदाचा हा नवीन संच बघतोय तुम्ही, एक पाहुण्या कलाकार म्हणून या ठिकाणी आहात. हो. यंदाचा नवीन संच बघताय, काय कशा रीतीने हा बघितल्यानंतर संच वाटतोय या कंपनी? मी तुम्हाला खरं सांगू, मी कुठल्याही कंपनीत जरी गेलो पाहुणा कलाकार म्हणून, तरी मी पाहुणा आहे असं मला कुठल्याच कंपनीत वाटत नाही. कारण जेवढे दशावतारी कलाकार आहेत ते सर्व माझे मित्र परिवार आहे. आता इथं आलो, इथं कसं आहे, देवेंद्र नाईक आमची मैत्रीच आहे, माझा भाऊ पण उदय राणे कोणच आता आहे, आणि सगळे कलाकार परिचयाचे, बरं वाटलं. पण ह्या वर्षी जर बघितलं तर संच फार चांगला आहे. कुणाचा चणवणकरांचा पण छान, ते लोकांना हवं ते देऊ शकतात अशा स्वरूपात. आणि आपल्या सिंधुदुर्गातील जेवढ्या कंपन्या आहेत प्रत्येक संच चांगल्याच पद्धतीने या ठिकाणी सादरीकरण करत असतात. प्रत्येक संच जरी नवीन संच असला तरी एक दोन नाटकामध्ये ती ताळमेळ घेत पुन्हा एकदा प्रत्येक संच म्हणजे प्रत्येक आपल्या सिंधुदुर्गातील बऱ्याच कंपन्या आहेत त्या तत्परतेने आपल्या रसिकांसाठी देण्यासाठी तत्पर असतात. हे या ठिकाणी आपण सांगतायत. भविष्यात म्हणजे दशावतार रसिक जो आहे मला खास प्रश्न पडतो, कारण जुन्या म्हणजे 35 वर्ष याच्या अगोदरपासून तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये आहात, आणि आताचा त्यावेळेचा रसिक, मधला रसिक, काय तुम्हाला बदल जाणवतोय रसिकांच्या बाबतीत? कसं आहे की त्यावेळेचे कलाकार जे होते अभिनय सम्राट होते, शंका नाही. आजचेही कलाकार आहेत ते पण कमी नाहीत. त्यावेळीपेक्षा आताचे रसिक प्रेक्षक आहे हे वाचक, त्यांना ग्रंथांची माहिती आहे. त्यामुळे आता सादरीकरण करताना विचार करावा लागतो की आपण जे बोलतो आहोत ते जर चुकीचं असेल तर ते आता पचणार नाही, त्यावेळी पचायचं, पण लोक दुर्लक्ष करायचे म्हणा, किंवा तेवढे वाचक प्रेक्षक नव्हते. पण आजच्या घटिकेला 95% प्रेक्षक हे वाचक आहेत. सध्या आपण बघतो सोशल मीडिया म्हणजे हे युट्यूब असेल, बाकी इतर इंस्टा वगैरे, ज्या काही अशी बरीच ऍप आहेत ज्यापासून तुम्ही आम्ही अनभिज्ञ आहोत. काय वाटतं की सध्याच्या कलाकाराला युट्यूब किंवा सोशल मीडिया पूरक आहे की अपूरक आहे, म्हणजे गरजेचं आहे की नाही असं काय? कसं आहे माहितीये, क्षेत्र कुठलंही असो सोशल मीडिया हवीच. कारण आपण एका गावात नाटक करतो, ते जर सोशल मीडिया नसेल तर ते गावची कला आपण सादर केली त्यात तिथंच राहते. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आज आपण इथं तुळसुली गावी करतो, पण महाराष्ट्रात प्रत्येक क्षेत्रात नाट्य चाहते ते बघतात. त्यामुळे सोशल मीडिया असणं गरजेचं आहे. काळाची गरज म्हणता येईल, काळाची गरज. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात. तुमच्या शरद जो जयंतमन दशावतार नाट्यमंडळ आहे त्याही नाट्यमंडळातील तुमची जी वाटचाल असेल त्यासाठी शुभेच्छा असणार आहे. पुन्हा एकदा असा प्रश्न पडतोय की दोन्ही भाऊ, मला बऱ्याच कमेंट्स येत आहेत, आता पण आलेल्या आहेत. मागे सुग्रीवाचे लग्न नाट्यप्रयोगाला ते टाकलं त्यावेळी दोन्ही भाऊ एकत्र असावेत असं वाटते. भविष्यात पुन्हा अशी संधी निर्माण होऊ शकते काय? हे कसं आहे, मी आणि माझा भाऊ उदय राणे कोण असतं, आम्ही एकत्र कंपनीत राहिलो तर आमचा फायदा आहे प्रवासात म्हणा किंवा आणि चारही गोष्टी. आमचा प्रॉब्लेम काय होतो की आमच्या ज्या काही रचा आहेत, वर्षाला 4 असे नका, पण ते आम्हाला दोघांना हव्या म्हणजे हव्या. पण एक खलनायक आणि एक नायक हे दोघेही जर एका कंपनीत रजेवर असतील तर त्या मालकाला ते टेन्शन आहे किंवा लोक स्वीकारत नाही, आणि त्यामुळं आमच्या त्या रजा मंजूर होऊ शकत नाही. म्हणून आम्ही विचार तसा करत नाही. समजा एखाद्या मालकानं सांगितलं की बाबा जाऊ दे, तुमच्या ज्या सुट्ट्या आहेत तुम्ही घरी राहू शकतात दोघेही, तर आम्हाला काय एकत्र धंदा करायला हरकतच नाही. ओके, म्हणजे तसा मालक आता भेटणं गरजेचं आहे. म्हणजे 4 सुट्ट्या एकाच वेळी दिल्या आणि ते भविष्यात जर झालं तर एकत्र आपण आमच्या देवस्थानी सुट्ट्या आहेत, बरोबर, पण ते आम्हाला जावत लागतं, त्यामुळे त्याच्यात काही इतर चालत नाही. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात माझं सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, आणि काही बऱ्याच गोष्टी तुम्ही या ठिकाणी उलगडा देण्याचा प्रयत्न केला. नमस्कार. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. या ठिकाणी या देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवरकर दशावतार नाट्य मंडळातील नवीन संच जो आपण बघतोय त्यातील नारद भूमिका साकारणारे आपल्यासोबत असणार आहेत. चेहरा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येते की सागर अंबडे माऊली आपल्यासोबत आहेत यंदाच्या नवीन संचासाठी. आपण सुरुवातीला आपण त्यांच्याकडून ओळख करून घेऊया. नाव तुमचं माऊली? नमस्कार, मी सागर गुरुनाथ हनपाडे, गाव? राहणार सावंतवाडी, कारुडे माझा गाव, तालुका सावंतवाडी.
यंदा या ठिकाणी नारद या पात्रासाठी तुम्ही या ठिकाणी ठराव झालेला आहे. हो. आजच्या नाट्य प्रयोगातील नारदाची भूमिका साधारणतः काय आहे? समाधान वाटलं, कारण ही भूमिका जी आहे ती रोजच्या कथानकापेक्षा आज वेगळी भूमिका आहे. कथानकाला सुद्धा वेगळी कलाटणी आहे. त्याच्यामुळे करताना सुद्धा समय सूचकता ठेवून सादर करावी लागते. आजचा पहिलाच प्रयोग असल्यामुळे विचार करून पुढची भूमिका साकारावी लागते. साधारणतः हे झालं आजच्या नाट्य प्रयोगापुरती. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली, किती वर्ष तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये काम करताय? मला आता जवळजवळ 20-22 वर्ष झाली. कारण सुरुवात माझी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ दोडामार्ग केशव खांबन या कंपनीत मी पहिल्यांदा आरती फिरवायचो. आरती फिरवून मी नारद भूमिका करायचो. त्याच्यानंतर मी 2 महिने त्या कंपनीत राहिलो. त्याच्यानंतर 3ऱ्या महिन्यात मी कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, बाबी कलिंगन प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ या कंपनीत 4 वर्ष मी कार्यरत राहिले. त्याच्यानंतर ते स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांचे मुलगे नटवर्य नटसम्राट लोकराजा सुधीरजी कलिंगण, कैलासवासी सुधीरजी कलिंगण यांच्या कंपनीमध्ये मी 1 वर्ष सॉन्ग केलं. त्याच्यानंतर मी वालावलकर दशावतार नाट्य मंडळ उसर्ग वालावल या कंपनीत 4 वर्ष कार्यरत राहिलो. त्याच्यानंतर वालावलकर कंपनीतून चनवनकर दशावतार नाट्य मंडळ सुधाकर दळवी यांच्याही कंपनीत मी कार्यरत राहिलो. त्याच्यानंतर 1 वर्ष खानोलकर कंपनी, परत 2 वर्ष मी वालावलकर कंपनी. त्याच्यानंतर परत 1 वर्ष मी काही कारणास्तव 1 वर्ष मी गॅप टाकली. त्याच्यानंतर परत मी जय हनुमान कंपनीत ठरलो. जय हनुमान कंपनीतून परत मी ओमकार दशावतार नाट्य मंडळ मापड या कंपनीतून परत देवेंद्र नाईक प्रस्तुत चनवनकर दशावतार नाट्य मंडळ चनवन या कंपनीत मी आज कार्यरत आहे. असा हा 22 ते 25 वर्षाचा कालावधी दशावतार क्षेत्रामध्ये आहे. तुम्हाला जे जुने नारद दशावतार कलाकार होऊन गेले किंवा अजून पण काही आहेत, गुरु समान तुम्ही कोणाला मानताय? गुरु समान आम्ही मानलं ते आमचे ओटोणे गावचे सुपुत्र विठ्ठलजी गावकर. कारण आम्ही लहान असताना त्यांची भूमिका पाहून आम्ही नारद शिकलो. कारण ते आमच्यासाठी आदर्श आहे. त्यांचा आवाजही त्याच पट्टीचा होता. तसा नारद दशावतारात पुन्हा नाही. तुम्ही जे नारद गीत सादर करता, तुम्ही एक उत्तम बुवा सुद्धा आहात का? बरेच तुम्ही ते संगीताचे धडे कोणा गुरुवर्य कोण देते? मी खरं सांगू की माझ्यावर कृपा त्या माझ्या गणपतीची आहे. कारण पेटी वाजवल्या सरस्वती मातेची आणि गणपतीची कृपा आहे. माझ्या कुलदेवतेची आहे, माझ्या ग्रामदेवतेची आहे. कारण मी वाजवायला बसल्यानंतर काही मला ॲटोमॅटिक सुचतं काही. कारण मी ज्यावेळी चंद तुझा लागला गाणं हे स्वतः म्हणून मी रचवलं. पेटी वाजवायला बसल्यानंतर मला ॲटोमॅटिकच ती जाणीव होती. नाही, हे ह्या गाण्याविषयी मी विचारणार होतो, कारण ते गाणं खूप गाजलंय आणि आता सुद्धा नवोदित नारद सुद्धा त्या गाण्याकडे जास्त म्हणता येतात. गेली कित्येक वर्ष हे गाण्याने अक्षरशः प्रत्येक नाट्यप्रयोगात हे ऐकायला मिळत असतं. बरोबर. म्हणजे ते करत असताना स्वतः त्याचं संगीतबद्ध शब्द स्वतः शब्द तयार करून स्वतः बसवणे, चाल वगैरे मी स्वतःबद्ध केली. मागच्या वेळी आता ह्याच तुमच्या ज्या कलेमुळे मी तुमच्याकडे येते, मागच्या वेळी मी बुवा मयूर गवळी यांच्याशी चर्चा साधली होती. तर त्यावेळी त्यांनी उल्लेख केला होता की दशावतार क्षेत्रामध्ये आमचेच बंधुराज की पाहुणे असं काहीतरी म्हणाले होते. ते ह्या संगीतामध्ये त्यांच्यामुळे मी असं ह्याच्यात आलो या क्षेत्रात, त्यांचं म्हणणं होतं. कारण त्यावेळी विषय कसा होता, मयूर गवळे पेटी त्यावेळी दशावतार म्हणजे वाजवत नव्हतं. त्यावेळी माझ्या घरी संध्याकाळी 7 वाजल्यानंतर पेटी आणि पकवास आम्ही 4 महिने दशावतार म्युझिक कसं वाजवावं, कलाकार आल्यानंतर किती वाजवावं, ठुमरी कशी वाजवावी हे आम्ही सपोर्ट केला त्याला. पकवाजवर नोटून एक सूर चुकला तर दाखवायचा, हा नाही हा स्वर लावायचा. नाटकाची जुनी मुजी, शेवटी जुनं ते सोनं. अगदी बरोबर. कारण ती जुनी मुजी ऐकल्यानंतर जो काटा अंगात जो काटा उभा राहतो. ठीक आहे. आणि त्याचा कुठेतरी फायदा आज बुवा मयूर गवळी यांना झाला. आणि त्यांची मेहनत पण आहे आणि रियाज पण आहे त्यांचं असतं. आणि बऱ्याच
म्हणजे त्यांचं जे सध्याचं गायन आहे बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, कारण त्यावेळी जे तुम्ही कष्ट घेतले बरोबर. ते काय वाटतं म्हणजे सध्या आज खरोखरच आमच्या गोपालकृष्णाची कृपा म्हणावी, कुलदेवतेची, आज आमच्यावर त्यांचा वरदस्त आहे. एवढंच नव्हे तर ज्याने आम्हाला शिकविलं, ज्याने आम्हाला गायन शिकवलं, मयूरगोळी म्हणा किंवा मला म्हणा, ते म्हणजे आमचे स्वर्गवासी कैलासवासी एकनाथ कांबळी. कारण ते त्यावेळी पेटी शिकायला जायचे, पण ते स्वतः न हे करता, सागर तू हे वाजव, मयूर ते हे वाजव, असं करून त्याने आम्हाला पुढे आणलं. आज त्यांची आठवण झाली, म्हणजे त्यांची आठवण आम्हाला कायम राहणार, कारण त्याने आम्हाला पुढे केल्यामुळे आम्ही आज कुठेतरी आहोत. यंदा नवीन काय प्रयत्न असणार आहे? नवीन आहे, नवीन लोक आग्रहस्तव नवीन गाणी मी 2 काढलीच आहे, पण ती सीझन चालू झाल्यानंतर मी ओपनिंग करणार. नवरात्रापासून मी चालू करणार आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच चर्चा तुम्ही या ठिकाणी साधलात. तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. या ठिकाणी आपल्यासोबत एक कलाकार आहेत, त्यांची आपण ओळख करून घेतोय. बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हास्य सम्राट मिळाला तुकाराम गावडे आपल्यासोबत आहेत. आज या ठिकाणी नवीन संत देवेंद्र नाईक चेंदवनकर दशावतार नाट्य मंडळ चेंदवन यांचा आहे. तुमची एकदा ओळख रसिकांसाठी होऊन जाऊ देत. ओळख. माझं नाव तुकाराम विश्राम गावडे, गाव गाव ओवळे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. यंदा तुम्ही ह्या कंपनीत ठरलात, बरोबर? आजपर्यंत साधारण किती वर्ष या दशावतार क्षेत्रात तुम्ही काम केला? आता सर्वसाधारण मला आता 30-35 वर्ष आली दशावतार. दशावतारात खायच्या कंपनीत कामा केला? पहिल्या सुरुवातीला गोरे दशावतार, बाळकृष्ण गोरे दशावतार, त्याच्यानंतर मग खानोलकर दशावतार, त्याच्यानंतर चेनवनकर दशावतार, वालालकर दशावतार, त्याच्यानंतर कलेश्वर, बाबी कलिंगण, सुधीर कलिंगण, नंतर हे आमचे शरद मोचेमानकर, जय हनुमान, अशा बऱ्याच कंपनी झाल्या, आरोलकर, बऱ्याच कंपनी झाल्या. आणि यंदा ह्या तुम्ही यायचं येतात आता चालू वर्षा घ्या कंपनी. आणि ह्याचा तुम्ही राणी पात्रला साकारतात का? जुना खायच्या कलाकारापासून बघलात किंवा काय गुरु म्हणान कोणाचा उल्लेख करता? हा, इतर मी सोंगाजी केली लहानपणात. ते प्रत्येक वेळा मी वेगवेगळे म्हणजे कलाकार ती भूमिका करायची, अशा लोकांचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्यानंतर आपा दळवी त्यांनी मार्गदर्शन केल्याने. तसे आमच्या गावात एक शांताराम चव्हाण म्हणून होते, त्यांनी आमच्या तोंडाला रंग पाडला, म्हणजे ते गुरु आम्ही मानतो. तसे त्याच्यानंतर इकडे बाबी कलिंगण त्यांच्या कंपनीत होतो. मग विनोदी भूमिका कशी करायची, काय करायचं, मी थोडा त्यांनी मार्गदर्शन केल्याने. त्याच्यानंतर मी आजगावकर कंपनीमध्ये होतो. तर आजगावकर कंपनीमध्ये विष्णू वटवणेकर म्हणून होते. विष्णू वटवणेकर प्रख्यात विनोदी वगैरे करायचे. मग त्यांच्याकडे हे करून बाबा कसा करायचा का, मग त्यांनी मार्गदर्शन केल्याने की असं बोलायचं, असं करायचं, असं मार्गदर्शन म्हणजे असं करत 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 तुम्ही आज इथपर्यंत तुमचा उल्लेख होईल होता. आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळी सुधीर कलिंगण कलेश्वर कंपनीमध्ये ठरलो, तर त्याने सुधीरने बऱ्याच भूमिका बघितलेल्या होत्या. मग कॉमेडीच्या ह्याच्यात त्याने मला जास्त चान्स दिला. आणि कॉमेडी विनोदी भूमिका ही त्याच्या कंपनीपासून निदर्शनाला यायला लागला त्यावेळी. आणि तो कुठेतरी फायदा झाला म्हणा गरबत. हा, मग त्याच्यात त्याच्या माझ्या जोडाला यशवंत तेंडुलकर होते. मग त्यांचं मार्गदर्शन म्हणजे विनोदी भूमिका करायची, म्हणजे सर्व काय सांभाळून करायची असते, काही बोलायचं असं नाही. कारण का आपल्या समोर पब्लिक आता महिला मंडळ असतं, मग त्यांना सांभाळून बोलायचं. आपलं सॉंग कोणी कमी म्हटलं तरी चालेल, पण आपली सॉंगाची मर्यादा सोडायची नाही, असं त्यांनी आम्हाला त्याच्याप्रमाणे आम्ही आतापर्यंत वागतो. यंदा तुम्ही ह्या संचामध्ये बुक गावताला खूप बरा वाटला आहे सर. याच्यात प्रत्येक वर्षी तुम्ही वेगळ्या म्हणजे काय आता गेली कित्येक वर्ष बऱ्याच कंपनीत तुम्ही काम केला आणि तो अनुभव आज तुम्ही घेऊन सर या कंपनीत तुम्ही आता पुन्हा एकदा उतरतात. तुमच्या सोबत असणारे सगळे कलाकार होते, या सगळ्यांना सामावून ह्या आता काम करतो. काय वाटतं जो रसिका आता जो, कारण त्या वक्ताचे सादरीकरण करत असताना वेगळ्या प्रकारचं रसिक मधलं काळातलं वेगळं, आताचं वेगळं, रसिकांसाठी म्हणजे काय सांगता तुम्ही? काय बदल झालो तुमचा, काय वाटतं याच्या? कसं आहे, पूर्वी जे दशावतारी कलाकार आपली कला प्रगट करायची, मग त्यावेळी पब्लिक जो होतं त्यांचं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता त्यावेळेच्या लोकांचा. आणि आता आधुनिक
हे लोकांचा दृष्टिकोन वेगळा. समजलं का? मग त्यावेळी कसं होतं की जे जुने कलाकार, जुने प्रेक्षक होते, ते लोक स्टेजवर कलाकाराला कसे बघायचे, तो कलाकार काय बोलतो आहे याच्याजवळ पब्लिकचं लक्ष असायचं, म्हणजे जाणकार लोकांना. मग आता उलट कसं झालंय, स्टेजवर कलाकार गेल्यानंतर तो कसा दिसतोय, दिसण्यावर काय बोलतोय याचा विचार नाही, तर तो कसा दिसतोय वा. मग असं काला येत कालाप्रमाणे सगळं बदललं होतं. मग आम्ही लोक काय करतो की जसं आपण एक म्हण आहे, वारं जसं येईल त्याची पाठ फिरवते. बरोबर. मग प्रेक्षकांना काय हवं मग ते द्यायचं त्यांना. आणि तो प्रयत्न हा, पण ती आपल्या कलेची मर्यादा सोडायची नाही. मी आता भूमिका कोणती केली आहे, मग मी कसं वागायला पाहिजे, मी कोण आहे हे स्टेजवर भान राहायला हवं. ओके, बरोबर. म्हणजे किंवा बोलताना विनोद करताना अस्सल शब्द नाही बोलायचे. लोकांना ते आपण हसवायसाठी काहीतरी करायचं असतं, मग ते हसवायचं एवढंच काम करायचं, अभद्र नाही बोलायचं. म्हणजे कुठेतरी शब्दांवर सुद्धा मर्यादा असते प्रत्येक शब्दावर मर्यादा असते. आणि तो या ठिकाणी म्हणजे इतक्या वर्षाची तपश्चर्या, कारण साधारणतः 26 वर्ष तुम्ही म्हणालात. हो, 35 वर्ष केली. 35 म्हणजे साधारणतः 3 तप, 12-36 3 तप तुम्ही या दशावतार क्षेत्रामध्ये आहात. म्हणजे एक वेगळा अनुभव तुमच्याकडे आहे. त्यावेळेचा रसिक आत्ताचा मधला, त्या प्रत्येकाला तुम्ही तोंड देत आलेला आहात, बरोबर, तोंड देत इलात तुम्ही, म्हणजे त्या काहीतरी सादरीकरण करूचा असं तुम्ही म्हणतात. खरंच धन्यवाद. तुम्ही या शरीरात तुमचा भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यात देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवणकर दशावतार नाट्य मंडळातील एक कलाकार आहेत आणि हे त्यांचे बंधूच आहेत. त्यांची आपण ओळख करून घेतोय. नाव तुमचं? नमस्कार, विष्णू नाईक, आप्पा नाईक म्हणतात मला. दशावतातली हे आहे, आरत फिरवतो, रिद्धी सिद्धीची भूमिका करतो आणि बारीक सारीक काय असेल तर ती भूमिका दशावतार क्षेत्रात किती वर्ष झाली तुम्हाला? साधारण तरी पण 8 वर्ष 8 वर्ष आली. सुरुवात कोणत्या कंपनीत? याच कंपनी. सुरुवात कोणत्या कंपनीत? याच दशावतार स्त्री अभिनय कलाकार आहेत बघा. आता तुम्ही स्त्री अभिनय करतात, असे दशावतार स्त्री अभिनय कोणते कलाकार तुम्हाला आवडतात किंवा त्यांच्या भूमिका बघायला आवडतात? मला संतोष चाळके, नितीन घाडीगाव अशी. पहिले तुम्ही सांगलात तर मला दिल्यापणे चारू तेंडुलकर, त्यांच्यानी मार्गदर्शन कर. आणि वराडचे तांडे त्यांच्यामुळे मी सुरुवात केली. त्यांच्यानी शिकवलं चारू तेंडुलकर, म्हणून आता रंगतोय. भविष्यात आता रंगकाम किंवा इतर ज्या काही अदा आहेत त्या तुम्ही म्हणजे सादर करण्याचा प्रयत्न असतो. भविष्यात समजा एखादी भूमिका सादर करण्याची संधी आली, स्त्री अभिनय कलाकार, मग सात्विक असेल किंवा मुलीचे असेल, काय प्रयत्न असणार आहे तुमचा? प्रयत्न करतो. काही कंपनीने केलं मी पावसामध्ये ते बारके कॉमेडी केली, छोट्या भूमिका तुम्ही सादर केली. हा प्रयत्न तुमचा निश्चितच पुढे भविष्यात असणार आहे. हे आपल्याला या कंपनीमध्ये पुन्हा एकदा 8 वर्षानंतर पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार तुम्हाला. याच कंपनीतील नवीन संच जो आहे 2026-27 साठी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेनवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचा, आणि त्यातीलच एक कलाकार आपल्यासोबत आहेत. त्यांची आपण ओळख करून घ्या. नाव तुमचं माऊली? नमस्कार, माझं नाव जयराम माने आणि सध्या मी चेनवणकर दशावतार कंपनीत कार्यरत आहे. साधारणतः आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका काय आहे? आजची माझी भूमिका राजा ही आहे. राजा भूमिका, पण तो राजा ब्राह्मण म्हणजे भृगु ऋषींचा तर म्हणजे शापाचा विषय आहे, तो राजा आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या पूर्ती. यंदा तुम्ही या संचामध्ये पाहायला मिळणार आहात. सोबत बरेच दिग्गज कलाकार सुद्धा आहेत या कंपनीमध्ये. आणि काय वेगळा अनुभव असणार आहे, कारण बऱ्याच म्हणजे कालावधीनंतर पुन्हा तुम्ही एका वेगळ्या ट्रॅकवर येत आहे. काय अनुभव असणार आहे, काय आव्हान असणार आहे, काय चॅलेंज असणार आहे, आणि त्याचा तुम्ही कसा त्याला म्हणजे त्याला तुम्ही कशा रीतीने हँडल करणार आहात किंवा कशा रीतीने सामोरे जाणार, काय सांगाल तुम्ही त्याविषयी? म्हणजे सगळे चांगले चांगले कलाकार आहेत, त्यामुळे अनुभव जास्त मिळणार आहे याच्यात आणि ते अनुभव यातून वाढत जाणार. आणि उदयराणे बोरस्कर यांची भूमिका तुम्हाला बघायला मिळणार, म्हणजे एखादी भूमिका जवळून बघायला मिळणार, त्यातून अभ्यास होणार. सगळे कलाकार दिग्गज असल्यामुळे तो एक फायदा असणार आहे.
ह्या एवढ्या वर्षाच्या कालावधीत दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेलो, किती वर्ष या तुम्ही क्षेत्रात काम करताय? मी 10वी पर्यंत म्हणजे आता मला 15-16 वर्ष झाली. अगोदर तुम्ही एक राजपात्र म्हणून भूमिका तुम्ही साकारताय, एक गुरु म्हणून डोळ्यासमोर कोणत्या राजाचं चित्र किंवा कोणत्या राजाचा आदर्श घेऊन तुम्ही या क्षेत्रात काम करताय? आदर्श मी हरिभाऊंची भूमिका मला खूप आवडते आणि दत्तप्रसाद शणे म्हणजे क्लिअरिटी बोलण्याची कशी असावं हरिभाऊंची भूमिका आवडते. यंदा रसिकांसाठी वेगळा काय देण्याचा प्रयत्न असणार आहे या कंपनीच्या माध्यमातून? हे आता कथानक काय काढता येत नाही त्याच्यावर त्याच्यावर अवलंबून चांगला वेगवेगळ्या भूमिका येणार कारण कंटिन्यू नाटकं असल्यामुळे 1-2 नाटकं नाही नाटकं चालतच राहणार वेगवेगळे आणि वेगवेगळ्या भूमिका करण्याचा अनुभव आहे. ह्या कंपनीमध्ये आल्यानंतर म्हणजे रसिकांनी म्हणजे जो तुम्ही 15 किंवा 16 वर्षापूर्वीचा रसिक किंवा आजचा रसिक हे बघितल्यानंतर रसिकांना काय द्यावं असं अपेक्षित वाटते किंवा रसिक कसा आहे सध्या आणि कशा रीतीने तुम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे? कारण रसिक कालाय तस्मै नावाप्रमाणे बदलत चाललेलं आहे. काय वेगळं असणार आहे याविषयी? काळानुसार आता रसिक बदलत चाललेले आहेत. पूर्वी 15 वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता जरा ट्रॅक बदललाय म्हणजे रेग्युलर नाटक प्लेन कोण बघत नाही, थोडासा विरोध जास्त करून विरोधावर जोर देतात. त्यामुळे त्या पद्धतीनं बघूया आता पुढे कथानक काय काढतात त्याच्याबरोबर प्रयत्न तुमचा निश्चित असणार. ओके, कारण लोकांना आता ते हवंय संयुक्त त्या दृष्टिकोनातून लोक नाटक बघतात. आता रेग्युलर नाटकाला जास्त कोणाचं हे देत नाही, त्यामुळे तो देण्यात आम्ही प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलात. तुम्हाला एक वेगळा प्रश्न, कारण माझा सिंधुदुर्ग ह्या युट्यूब चॅनलविषयी तुमचा वेगळा अनुभव काय आहे, काय सांगा? अनुभव एकच, कारण मी आता म्हणजे तुमच्या चॅनलवर खरं सांगतो, या कंपनीत ठरण्यामागचं खरं श्रेय या तुमच्या चॅनलला मी देईन. ते कसं म्हणून जर वर्त साधारण सगळ्याच गोष्टी बोलायच्या नसतात. खरं तर तुमच्या चॅनलमुळेच ही सगळी चॅनलची कृपा नाही, गणपतीची कृपा आहे आणि गणपतीच्या कृपेने सगळं व्यवस्थित होणार. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्या मंडळातील हे यंदाच्या नवीन संचातील कलाकार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांची ओळख करून घेतोय. माऊली, नाव तुमचं? माझं नाव आशिष म्हणतो, गाव सोनवडे तर्फे कुडा. हे या कुडातील हे दशावतार कलाकार आहेत. आजचा जो नाट्यप्रयोग आहे या यंदासाठी तुम्ही नवीन या कंपनीमध्ये आहात, आजचा नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका नेमकी काय आहे, कशा रीतीने? आजच्या नाट्यप्रयोगातली माझी भूमिका इंद्र ही आहे, देवराज इंद्र, आणि तिथं दमासूर येतो, पाताळ गुणाचा सम्राट, दोघांचं युद्ध होतं, यमधर्म येतो आणि असा तो प्रवेश आहे. हे झालं आजच्या नाट्यप्रयोगाच्या परिमिती मर्यादित. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेली तर किती वर्ष या क्षेत्रात काम करताय? एकूण मी 2015 पासून काम करतोय, 2015-16 सालापासून काम करतो. साधारण 6 ते 7-8 वर्ष या ठिकाणी झाले. हो. कोणकोणत्या कंपनीत काम केलं? सर्वप्रथम मी बाळा सावंत दशावतार नाट्य मंडळ वासरवंडे, त्यानंतर बोर्डेकर दशावतार, त्यानंतर सिद्धेश्वर दशावतार, त्याच्यानंतर 2022 साली मोरेश्वर कंपनी, त्याच्यानंतर बाळकृष्ण ह्याची कोळमची, त्याच्यानंतर गौतमेश्वर आणि गेल्या वर्षी ओंकार दशावतार, या वर्षी देवेंद्र. एक प्रवास जर पाहिला असेल, दरवर्षी वेगळ्या नवीन कंपनीचा अनुभव होता. यंदा या ठिकाणी देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवरकर मध्ये तुम्ही काम करताय, काय वेगळा अनुभव असणार आहे? कारण या ठिकाणी बरेच नामवंत कलाकार तुमच्या सोबत असणार आहेत, राजपात्र करणारे उदयजी गुणस्कर आहेत, पाणे आहेत, एक अनुभवी कलाकार आहेत आणि त्यात तुम्हाला म्हणजे काय वेगळा अनुभव असणार? मला खरं तर अत्यानंद आहे, कारण अशा दिग्गज कलाकाराबरोबर आपली सुद्धा प्रगती होणार आहे याचं मला निश्चित म्हणजे सार्थ हे आहे. कारण गणपतीची कृपा आहे म्हणून ह्या कंपनीमध्ये ठरलो, आणि अशा दिग्गज कलाकारांबरोबर माझी नक्कीच ओळख निर्माण होईल वेगळी आणि तो प्रयत्न तुमचा आणि प्रयत्न मी नक्की करणार. दशावतार क्षेत्रातील एक राजपात्र तुम्ही साकारताय, गुरु म्हणून आदर्श कोणाचा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही या भूमिका सादर करता? गुरु म्हणून आदर्श श्री दत्तप्रसाद शणे हो आदर्श. साधारणतः तुम्हाला आवडलेली तुमची भूमिका कोणती? माझी भूमिका अशी विष्णू ही मला आवडती भूमिका आहे. ओके, धन्यवाद. यंदाच्या ह्या नवीन कंपनीमध्ये तुमचं हे जे स्वागत आहे, आजचा नवीन शुभारंभ आहे, या नाट्यप्रयोगासाठी आणि भावी वाटचालीसाठी माझा सिंधुदुर्ग मिनाथोरा युट्यूब चॅनलवरून खूप खूप शुभेच्छा. आणि तुमचे मी खूप खूप आभार मानतो शुभेच्छा दिल्याबद्दल.
धन्यवाद. नाव माऊली तुमचं? नितीन घाडेगावकर, गाव? तालुका मालवण, गाव मालोंड मांडली. या गावचे हे दशावतार कलाकार आहेत. आजचा हा नवीन संच आहे. यंदा तुम्ही या कंपनीमध्ये पाहायला मिळणार आहात. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका नेमकी काय? भूमिका म्हणजे नाटकाचं नाव आहे पूर्वी नव्हे ती स्वर्गलोकाची उर्वशी, राजा सामंत यांच्या लिखित नाट्यप्रयोग आहे. आणि या नाट्यप्रयोग राजकन्याची भूमिका माझी आहे आणि ती भूमिका मी सादर करतोय. दुसरी गोष्ट म्हणजे या कंपनीत पहिलंच वर्ष माझं आहे आणि पहिलंच नाटक आहे या कंपनीचं. त्याच्यामुळे सगळंच नवीन आहे, कलाकार बाकी सगळे नवीन आहेत, संगीत नवीन आहे, त्याच्यामुळे थोडं दडपण आहे. हळूहळू सगळं एकत्र आल्यानंतर, नाटकं चालू झाल्यानंतर सगळं सुरळीत चालू होईल आणि नंतर जी काही मजा येईल या कंपनीत नाटक सादर करायला ती काहीतरी वेगळीच असेल. साधारणतः ह्या नाट्यप्रयोगाविषयी झालं. दशावतार कारकीर्द जर विचारात घ्यायला गेले तर किती वर्ष या दशावतार क्षेत्रामध्ये काम करतो? मला आता 16 वर्ष झाली दशावतारात. कॉलेज पासून मी काम करतोय नाटकात. कोणत्या कंपनीमध्ये काम केलं? माझी सुरुवात दशावतारात बाबी कलिंगन दशावतार नाट्य मंडळापासून झाली. त्याच्यानंतर वालावळकर, खानोलकर, जय हनुमान, आदरणीय लोकराजा सुधीरजी कलिंगन यांच्याजवळ मी 2 वर्ष होतो. असा 15-16 वर्षाचा प्रवास मी आता दशावतारात करतोय आणि चांगले चांगले अनुभव या नाटकात आणि कलाकारांचे मला आलेले आहेत. दशावतार क्षेत्रातील जे स्त्री अभिनय कलाकार आहेत, तुम्ही एक गुरु किंवा आदर्श म्हणून कोणत्या कलाकाराचा नामोल्लेख करा? बरेच स्त्री कलाकार आहेत, चांगले कलाकार होऊन गेले. आता त्यांचं निधन झालं, आता त्यांना वर्ष होईल. म्हणजे प्रशांत मिस्त्री, स्त्री अभिनय, संगीत आणि दुःखी एखादा प्रसंग कसा उभा करायचा ते प्रशांत मिस्त्रींकडून शिकावं. दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सुधीर तांडेल आहेत. एखादं विरोधाचं काहीतरी असेल, भूमिका असेल की ती सादर कशी करावी तर त्यासाठी सुधीर तांडेल आहेत. स्त्री अभिनय कसा असावा तर त्यासाठी आमच्या गावचं रत्न म्हणजे ओमप्रकाश चव्हाण आहेत. असे बरेच कलाकार आहेत, त्यांचं आम्ही बघून बघून आम्ही आता शिकत गेलोय आणि आयुष्यभर आम्हाला शिकायचंच आहे. अजून आम्ही अपुरेच आहोत. नवीन म्हणजे जे गीत वगैरे सादर करतो, प्रेम गीत असेल किंवा शृंगार गीत, यंदा नवीन काय तुमच्याकडून रसिकांसाठी मेजवानी असणार आहे? नवीन चालू आहे प्रयत्न. आता हे पहिलंच नाटक आहे. हळूहळू नाटकं बसल्यानंतर संगीत साथ आणि आम्ही ते बसवून दिवाळीच्या पूर्वी आम्ही ते नक्कीच नवीन काहीतरी सादर करणार आहोत. असं आहेच, नवीन बसवली 2-3 गाणी ते नक्कीच सादर करू. हे कसं आहे, आता सगळं नवीन आहे त्याच्यामुळे अचानक नवीन होऊ शकत नाही. एकदा काय बसलं सगळं काय होईल आपोआप सगळं. दशावतार रसिक आता सध्या कालायत असण्याप्रमाणे एक वेगळा रसिक वर्ग निर्माण झालाय. कारण जी जुनी 15-16 वर्षापूर्वी जो रसिक होता तो आता पाहायला मिळत नाहीये. मग त्यावेळी काय वाटतं तुम्हाला, रसिकांसाठी सद्यस्थितीत काय अपेक्षित आहे असं? पहिली जी नाटकं व्हायची ना ती पुराणात्मक असायची, त्याच्यात विनोदी भूमिका नसायच्या. पण आता जरा तरी विनोदी पाहिजे. ज्येष्ठ आहेत ते बघतात जुनी नाटकं काय काय आहे ते. नवीन आता तरुण वर्ग जो आहे त्यांना काहीतरी विनोदी लागतं, जरा तरी काहीतरी विरंगुळा म्हणून काहीतरी पाहिजे. त्याच्यामुळे जसे लोक बदलले तसं आम्ही पण बदललो. आम्हीच्यामुळे काही लोक बदलले असं पण झालंय. असं नाही की लोकांमुळे असं झालंय, आम्ही सुद्धा त्यांना बदललंय. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट म्हणजे काय, आता वेशभूषा महत्वाची आहे. पहिलं तसं नव्हतं, आता सगळं बाजारात मिळतंय. ते बाजारातून आणून वेशभूषा आपली कशी आहे, वेशभूषा त्याला जास्त महत्व आहे असं मला तर वाटतं. सध्या संयुक्त दशावतारचा सीझन चालू आहे. बऱ्याच म्हणजे ज्या काही यंदाच्या सीझन मध्ये बऱ्याच नाट्यप्रयोगामध्ये तुमची वर्णी लागली होती रसिकांच्या माध्यमातून. संयुक्त दशावतारामध्ये हा रसिक वर्ग ठरवत असतो की कोणता कलाकार पाहिजे किंवा काय, किंवा आयोजक असं काय वेगळा अनुभव होता संयुक्त दशावतारामध्ये? संयुक्त नाटक म्हटल्यानंतर खरंच दडपण येतं. कंपनीचं एक नाटक खूप चांगलं, पण संयुक्त म्हटल्यानंतर आपली तेवढी तयारी पाहिजे. समोरचा माणूस काय विचारले काही सांगता येत नाही. आणि संयुक्त नाटकाची ओढ लोकांना जास्त आहे, कारण काही गोष्टी त्यांना बघायला मिळतात. शक्यतो विरोध जास्त बघायला मिळतात. लोक त्यासाठीच येतात, संघर्ष बघण्यासाठी. आणि म्हणून संयुक्त नाटकं चालतात. पण मित्र म्हणे यंदा संयुक्त नाटकं तशी कमीच झाली, कारण जुलैमध्ये तशी नाटकं नव्हती जास्त, आता ऑगस्टमध्ये आहेत. त्याच्यामुळे लोकांसाठी सगळं करावं लागतं. दुसरी गोष्ट त्याच्यामुळे कलाकारांची पण पोटं भरता येत. नाहीतर 6 महिने दशावतार होतं, 6 महिने बंद होतो. पण आज दशावतार 12 महिने चालते. त्याच्यामुळे कलाकारांचं कुठेतरी पोट भरतंय. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही या चॅनलच्या माध्यमातून आलात. आजचा नवीन संच, नवीन संचात हे सगळं बघायला आपल्याला मिळणार आहे. हे सर्व दिग्गज कलाकार, त्यांच्यासोबत तुम्हाला काम करण्याची सुद्धा संधी या ठिकाणी असणार. नवीन काहीतरी शिकायला मिळणार. तुम्हाला भावी वाटचाल खूप शुभेच्छा. माऊली, नाव तुमचं? माझं नाव देवेंद्र विष्णू भैरवकर.
गाव माझं मूळ गाव ओटवणे, राहतो मी झोळंबे गावी. आजचा जो नाट्यप्रयोग आहे त्यातील भूमिका नेमकी काय आहे? पहिलाच हा नाट्यप्रयोग आणि या नाट्यप्रयोगात महाराणीची भूमिका आहे. आणि योगायोग असं सांगायचं झाला तर गेली 28 वर्ष मी या दशावतार क्षेत्रात कार्यरत आहे. असं असताना असा हा योगायोग म्हणजे आजचा दिवस आहे तो वाढदिवसाचा माझा, आणि तो वाढदिवस आज म्हणजे दशावतार कलाकारांच्या साक्षीने आणि गणपतीच्या आशीर्वादानं आज तो रंगमंचावर वाढदिवस माझा केला, याबद्दल मला खूप आनंद आहे. निश्चितच मी येणार असतो ह्या वाढदिवसाच्या प्रश्नाकडे, पण तुम्हीच या ठिकाणी त्याचं उत्तर हे केलं. दशावतार क्षेत्रामध्ये 26 वर्ष म्हटलं, 28 वर्ष कोणकोणत्या कंपनीत काम केले? आरोलकर दशावतार, बालगोपाळ दशावतार नाट्यमंडळ उठवणे, बालावलकर दशावतार नाट्यमंडळ, त्यानंतर चेनवणकर दशावतार नाट्यमंडळ, अमृतनाथ दशावतार नाट्यमंडळ, जय हनुमान दशावतार नाट्यमंडळ, असे अनेक नाट्यमंडळ आहेत. काय अभिनय कला तुम्ही सादर करताय? एक गुरु किंवा आदर्श म्हणून कोणत्या कलाकाराकडे बघून तुम्ही त्याची सुरुवात केला? स्त्री अभिनय म्हणजे लहानपणापासून सांगायचं झालं तर लहानपणी दशावतार नाटक म्हणजे जत्रा बघायची आणि सकाळी येऊन जसं करायचे तसं आपण साडी वगैरे नेसून ते करायचं, ही सुरुवात होती. आणि आम्हाला गुरु लाभले ते म्हणजे घाटकर आहे तिथे, तर ते म्हणजे सुरुवातीला वालावलकरांकडे मी जेव्हा गेलो तेव्हा नवीनच होतो आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी म्हणजे आतापर्यंत म्हणजे नावलौकिक हे मिळालंय. प्रशांत मेस्त्री, ओमप्रकाश चव्हाण यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे. यंदा म्हणजे रसिकांसाठी वेगळी पर्वणी करा, त्यावेळेचा रसिक, आजचा रसिक, मधल्या काळातला रसिक, काय वाटतंय तुम्हाला? रसिकांच्या विषयी बोला, त्यांची मानसिकता किंवा ते परिवर्तन आहे, काय वाटतंय त्याविषयी? प्रतिवर्षाप्रमाणे बदलत चालली आहे. जे आता ही सोशल मीडिया झालं, सोशल मीडियामुळे सर्वसाधारण काही प्रेक्षक वर्ग हा कमी होत चाललेला आहे. पण ही लोककला आहे, ही लोककला जिवंत राहण्यासाठी बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना यश मिळालं आणि या खरोखर लोककलेला आता हे जीवन मिळणार आहे. आणि प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. हो, खरंच या ठिकाणी तुम्ही आलात, खूप बरं वाटलं. दशावतार क्षेत्रातील तुम्हाला आवडलेली भूमिका कोणती? दशावतार म्हणजे सुरुवातीपासून म्हणजे शापित तुलसी म्हणून वालावलकरांकडे मी काम करत असताना केली होती भूमिका. सगळ्याच ती भूमिका म्हणजे मुलीची भूमिका म्हणजे अंगावर वृंदा जलधर सारखी वृंदा, सुधीर कंगण बरोबर मी वृंदा केलेली आहे. तर हे घाटकर आहेत, या घाटकरांबरोबर कोळ्याची पोर, म्हणजे अशा अनेक भूमिका माझ्याकडून केलेल्या आहेत. म्हणजे आवडती भूमिका असा विषय नाही, जी भूमिका येईल ती आवडीने करणे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात. ह्या कंपनीमध्ये एक वेगळं संच या ठिकाणी आहे, दिग्गज कलाकार आहे. काय वेगळा अनुभव असणार आहे ह्या कंपनीत काम करत असताना यंदाच्या वर्षी? म्हणजे दरवर्षी संच हा बदलतच असतो, आम्ही सुद्धा कंपन्या बदलत असतो. पण यावर्षी मोठ्या कलाकारांबरोबर आणि मोठ्या संचात मला काम करण्याची संधी मिळते, यातच मला आनंद आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात. माझ्या संदर्भ युट्यूब चॅनलवर तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुमच्याही चॅनेलला माझे भरपूर शुभेच्छा आहेत. तुमचं चॅनेल हे व्यवस्थित टिकावं आणि चांगलं राहावं एवढीच अपेक्षा आहे. आमचे पहिले गुरु आणि योगायोग करू आज की या ठिकाणी पहिले गुरु जे आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी वाढदिवस आहे. सुरुवातीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या त्यांना. अगदी वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी गीता गाते ज्ञानेश्वरा मुक्ताईची जी भूमिका केली ती अप्रतिम याने केली आमच्या बरोबर. एक आणि गुरूंच्या समोर ही थाप आहे तुम्हाला, म्हणजे निश्चितच तुमच्या भाई वाटचालीसाठी खरंच या विठ्ठल गावकर, जीजी चोडणकर, विलास तेंडुलकर, शंकर मोरी असे दिग्गज कलाकारात ज्याने जी मुली केली की नाही ती अप्रतिम. आणि मी स्वतः बरोबर होतोय. मी ब्राह्मण करते त्या ब्रह्मदेव करून जीजी यांची आमची जोडी अगदी फेमस झालेली होती. आजही आमच्या दोघांचे फोटो असत. बरोबर, म्हणजे हा जो काही त्यावेळेचा सोशल मीडिया नसलेल्याचा हा कदाचित ध्येय असेल. आज या ठिकाणी वाढदिवसा दिवशी गुरुची थाप तुम्हाला या ठिकाणी मिळते. सध्या गुरुपौर्णिमा हा जो महोत्सव आहे तो चालू असतो आणि ही थाप आहे. आज तुम्ही या ठिकाणी आलात, तुळसडी गाव म्हणजे जवळचा तुमचा गाव, या कंपनीचा नाट्यप्रयोग चालू आहे. यांनी मगाशी तुमचा गुरुचा उल्लेख केला, त्याचा गुरु आशीर्वाद तुम्ही दिलाय. काय वाटतं हे कलाकार संच बघितल्यानंतर यंदाच्या याच्यात? कलाकार आता आमचं आयुष्य दशावतारात पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही. अजून आहे आज कलाकार दशावताराबद्दल जी आम्हाला आवड आहे ती मी माझं गणपतीचं काम टाकून मी आता आलेलो आहे. ही दशावताराची ताकद आहे, हे महत्वाचं आहे. एक त्या निमित्ताने 4 कलाकार आपल्याला भेटतात तिथे. रोज पावसाळ्यात आम्ही एकमेकाला भेटू शकत नाही, पण ह्या निमित्ताने
कलाकार एकत्र येतात किंवा भेटतात, ही आपुलकी. पैसा येतो जातो न जातो, पैसा हे महत्व नाही कलाकाराला. ह्या कलेत तसा काही पैसा सुद्धा मिळत नाही, हे तुम्हाला माहिती आहे. पण एक आपुलकी प्रेम जे असतं ते कलाकाराला इथे मिळतं, त्यामुळे कलाकार मोठा होतो इथे. त्याच्यानंतर हे सगळे संच बघितल्यानंतर, यंदा संच बघितल्यानंतर काय वाटतं या कंपनी? अति सुंदर संच आहे. हे मालक सुद्धा माझ्या खूप पाठी होते. मागे एकदा मे महिन्यामध्ये चर्चा झाली त्यावेळी अजूनपर्यंत माझ्या पाठी होते. तुम्ही म्हटलं यावर्षी तुमच्याकडे येऊ शकत नाही, मी शब्द दिलेला आहे. बरोबर. तुमचं कधी अडलं मला फोन करा, मी तुमच्या कंपनीत नक्की येणार काम करायला. यंदा आजारपणामुळे तुम्ही छोट्या कंपनीमध्ये ठरवण्याचा विचार केला. हो. तरी असताना सुद्धा आता गणपतीचा कामाचा उल्लेख करा. गेल्या वर्षी आम्ही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आलो होतो, गणपतीची शाळा दाखवली होती. यंदा काम कितपत चालू वगैरे काय योग्य व्यवस्थित चालू म्हणजे काय, आज मी पेंटिंगला सुरुवातही केलेली आहे संध्याकाळी. आता 15 गणपती पांढरे करून आलेलो आहे ना. ही सुरुवात आहे. निश्चितच तुमच्या या शाळेला भेट असणार आहे. आज या ठिकाणी तुम्ही आलात, शुभेच्छा दिलात तुमच्या भाई वाटचालीसाठी. आणि पुढे काय म्हटलात तुम्ही? मी 119 दशावतार नाट्यमंडळ समीर माडेचे ह्या कंपनीत हे बघायला मिळणार आहेत. धन्यवाद. या ठिकाणी तुम्हाला भाई वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अगदी नमस्कार. तसंच या ठिकाणी या नाट्यमंडळातील कलाकार अर्थातच लोकप्रिय राजा उदय राणे कोणेसकर आपल्या सोबत आहेत. आजचा नाट्यप्रयोग जो चालू आहे त्यातील भूमिका आणि यंदाच्या नवीन संचामध्ये हे आपल्याला बघायला सुद्धा मिळणार आहेत. आजची भूमिका नेमकी काय आहे? शिवशंभू महादेवांची भूमिका काय आहे? नाट्याचं तात्पर्य काय सांगाल? हा जो नाट्यप्रयोग आहे तो उर्वी नवे उर्वशी स्वर्गलोकीची उर्वशी, याचा अर्थ की जी देवलोकातील उर्वशी मृत्यूलोकात गेलेली असते, पण असं घडलं असतं की तिची आणि भेट होते तिकडं. ज्यावेळी प्रसंग येतो त्यावेळी तिथं लग्न एका राजाशी झालेलं असतं, आणि राजाशी लग्न झाल्यामुळं काय होतं की इकडे देव दरबारात तिची दुन्यता भासली जाते. मग शंकराचा दावा करून शेवटी ती देवतांची ठेव पुन्हा देवलोकी यायला हवी, म्हणून शंकर त्यांना देवतांना सांगतोय की मी तिला देवलोकी घेऊन येईन. म्हणून शंकर जातो. अखेर ज्या राजाची कसोटी घेण्याचाही प्रयत्न शिवशंकर करतो, आणि त्या कसोटीतून, कारण देवताची ठेव म्हणजे राजालाही दुःख होऊ नये किंवा जे संसार त्यानं मांडला होता त्या संसारातून ज्यावेळी कुठली स्त्री जाते त्यावेळी दुःख हे नक्कीच होतं, पण ज्यावेळी शिवशंकर प्रसन्न होऊन ती कोण आहे याची जाणीव त्याला करून देतो. किंवा विश्वकार्यासाठी या गोष्टी अशा घडतच असतात की भक्तांना हातातळाशी धरून काही गोष्टी साध्य करायच्या असतात, आणि त्याच्यात म्हणजे जी त्या राजाची मुली असते धृती, ती सुद्धा पूर्वजन्मीची एका गिरीपर्वताची कन्या असते. ती पूर्वी घडलेली घटना यमधर्म आणि तिच्यात की ज्या सागरावर तिचं प्रेम असतं ते प्रेम यमधर्म करू देत नाही, कारण तिच्या बापाला सांगून ते मोडलं जातं. त्यामुळं यमधर्म करवीत या गोष्टी का केल्या असतात, ती दोन्ही गोष्ट म्हणजे त्यांचं प्रेम पुन्हा जुळून देण्यासाठी शिवशंकर तत्पर होतो, आणि यमधर्मानं ते त्यांचं लग्न मोडलं असतं. म्हणून प्रेमात असं काहीतरी केल्यावर काय त्रास असतो हे यमधर्माला दाखवायचं असतं. त्यामुळे यमधर्माला हातातळाशी धरूनच या सर्व गोष्टी करून शेवटी ती एक पूर्वजन्मीची सरिता ही जी धृती म्हणून जन्माला आली असते, ती शापामुळं कलियुगात तिथं महत्त्व राहते. ही एक गंगा म्हणून सागराला जाऊन मिळते, आणि तिथं महत्त्व ठेवणं हा या नाट्यप्रयोगाचा भाग आहे. शेवट यंदाचा नवीन संच आहे. नवीन संचातील जर कलाकार वगैरे बघितले, प्रत्येक कलाकार हा आपल्या परीने खूप छानरित्या या ठिकाणी कला सादर करत असतात. काय वाटतं यंदाच्या नवीन संचाच्या? नाही, असं काही नाही. कलाकार हा आपल्या जागी श्रेष्ठच असतो, पण प्रत्येक वर्षी एक कुतूहल लोकांतही असते की ज्यावेळी कलाकार एकत्र असतात त्यावेळी यावर्षी नवीन कोण आहे. मग नाही म्हटलं तरी यावर्षी आमच्याकडे 6 कलाकार नवीन आहेत, म्हणजे गेल्या वर्षी 9 ते असे 6 आहेत. एवढा बदल झाला आहे, आणि प्रत्येक कलाकार चांगला आहे, आणि त्यामुळं नक्कीच लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोनही चांगलाच असेल. कारण या कंपनीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे की चांगले कलाकार असतात, चांगले नाटकं पाहायला मिळतात, नक्कीच लोकांची किंवा रसिकांची इच्छा ती पूर्ण होईल एवढा विश्वास आहे. मी बऱ्याच
बऱ्याच मुलाखतींमध्ये तुमचे बंधुराज मास्टर दादा कोणेसकर यांच्याशी संवाद साधत असतो आणि बऱ्याच कमेंट्स पण असतात की दोन्ही भाऊ एकत्र एका कंपनीमध्ये असले पाहिजेत. आजपर्यंत तुमच्यापर्यंत हा प्रश्न नव्हता, पण त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या शब्दात कसं द्याल की भविष्यात काय संधी असेल रसिकांसाठी? असा काही विषय नाही आहे. आम्ही एकत्र याच्यापूर्वी केली, पण आम्ही काही एकत्र अशी कामं करतच असतो. पण एका कंपनीत शक्यतो आमचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे कसं असतो की आमच्या 3 रजा असतात. म्हणजे आमच्या गावच्या ज्या जत्रा किंवा रामनवमी, होळी, आणि त्यांना आम्हाला दावत लागतं. आणि त्यामुळे एका कंपनीत आम्ही दोघंही असल्यानंतर ज्यावेळी आपण त्या दिवशी रजा तरी घेणार आहे ना, नाही म्हटलं तरी मालका लोकांनाही तो प्रॉब्लेम आहे, त्या एका दिवशीचा प्रॉब्लेम असतो. असे कारण आमच्या 4 रजा आहेत त्यामुळं हा शक्यतो जास्त म्हणजे प्रॉब्लेम होत असतो. त्यामुळेच एकत्र नाही, बाकी काही विषय असा आमचा नाही. आम्ही एकत्रही करू शकतो, प्रत्येक मालकही आम्हाला बघतात, नाही असं नाही आहे. तसंच एक आगळा वेगळा प्रश्न, कारण एक तुमच्याकडे दशावतार कलाकार, लोकप्रिय राजा, याचप्रमाणे एक नाट्य लेखक सुद्धा या नावाने तुमच्याकडे बघितलं जातं. यंदासाठी म्हणजे साधी नाटकं आणि ट्रिक्सीन नाटकं काय पर्वणी असणार आहे नाही, रसिकांसाठी? नक्कीच असणार. कारण आता मी या कंपनीत असल्यापासून प्रत्येक वर्षी ट्रिक्सीने एक नाटक असतं. म्हणजे देववितोबा झाला, तिरुपती झाला किंवा पतिव्रत तेज झालं. नक्कीच याही वर्षी सुद्धा लोकांसाठी आगळा वेगळा ट्रिक्सीन नाट्यप्रयोग किंवा आणखी नवीन नाट्यप्रयोग नक्की देणार, एवढा विश्वास आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात. माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.